जय महाराष्ट्र मंडळी. गेले 3 दिवस झाले पुण्यामध्ये ग्रँड टूर चालू आहे सायकलिंगचा. आणि याच्यामध्ये फायदा असा आहे की रस्ते एवढे स्वच्छ, शून्य खड्डे, अजिबात एकही खड्डा नाही, एकदम क्लीन चकाचक. रोडवरची ती व्हाईट पट्टी ना, व्हाईट पट्टी ती पण एकदम चकाचक दिसते राव. काय ते झाडे, काय डेकोरेशन. सिंहगड कोथरूड, सिंहगड रोड जेवढा गाणाड ते किती स्वच्छ. आणि बोबदेव घाट पण काय सजवला यार, काय रूट केला एकदम मस्त. सब घसरगुंडी सारखा. विंजवडी इकडे सगळीकडे ना एक नंबर रस्ते केलेत, एक नंबर रस्ते. याचा अर्थ तुम्ही करू शकता, तुम्हीही करू शकता, पण तुम्ही करत नाही. जे चुकतात त्यांच्यावरती फाईन पडतंय. म्हणजे रोज होऊ शकतं, पण तुम्ही करत नाही. पाहुणे आलेत ना बाहेरून, 54 काय 52 देशातले, त्यांना दाखवायला पाहिजे आपण किती चांगले राहतो. जसं आपल्या घरात पाहुणे आलं तर आपण एकदम मस्त घर चकाचक एकदम टकाटक शिस्तीत राहतो. घरच्या मग पाहुणे गेले, घरच्यांचं काय हो, मरू दे, त्यांना सवयीचं त्या गोष्टी. पण पाहुण्यांना एकदम चकाचक करू शकता. म्हणजे समजू शकता तुम्हाला मला काय बोलायचे. करू शकता पण करत नाही, नुसतं खाता. समजून घ्या राव थोडस. पुणेकरांना रस्ते एकदम, कोणाला वाटतं रस्ते एकदम भारी वाटते. एकदम रस्ते म्हणजे एकदम पिक्चर मध्ये नाही का, बाहेरच्या पिक्चर मध्ये एकदम कसं दाखवतात ते स्वित्झर्लंड, इतर तिथले रस्ते, तसे आपले रस्ते दिसायला लागलेत मित्रांनो. आता एक ग्रँड टूर संपला तर रस्त्यामध्ये पचाक सगळं लाल होणार. तर जसं 3 दिवस केलं तसं रोज केलं तर कसं राहील. एक नंबर. पण नाही करणार, कारण आपण घरच्या लोकांना काय करायचंय, मरू दे.